नांदगाव खंडेश्वर शहरात सध्या मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून मोकाट जनावरांच्या वावराला कोणाचा धरबंद आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे। शहरातील कोणत्याही रस्त्याने जा तिथे मोकाट जनावरांचे जथ्थे उभे नसतील तरच नवल अशी परिस्थिती सध्या अनुभवास येत आहे। त्यामागचे कारणही तसेच आहे। नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या शहरातील जुने पोस्ट ऑफिस जवळच्या कोंडवाडा हा गेल्या अनेक वर्षापासून बंद अवस्थेत पडला आहे। कोंडवाड्याची इमारत जीर्ण झाली असून कोंडवाड्याच्या भिंती सुद्धा पडलेल्या अवस्थेत दिसत आहे। हा कोंडवाडा अनेक वर्षापासून बंद असल्यामुळे कोंडवाड्याने जंगलाचे स्वरूप घेतले आहे। नवीन कोंडवाडा संदर्भात नगरपंचायतमध्ये बऱ्याच बैठका पार पडल्या। हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले। हा कोंडवाडा सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका सीमा जाधव यांनी अनेकदा तक्रारी सुद्धा केल्या। तसेच नगरपंचायतच्या मासिक सभेत अनेकदा आवाज सुद्धा उठविला आहे। मात्र याकडे सत्ताधाऱ्यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत आहे। शहरामध्ये अद्यापही नवीन कोंडवाड्याची इमारत तयार झाली नसून याकडे पदाधिकाऱ्यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट पाहायला मिळत आहे। या मोकाट जनावरांच्या मुक्त संचारामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे। कोंडवाडा अस्तित्वात असताना जनावरांसाठी दंडात्मक रक्कम प्रत्येक जनावरांच्या मालकाला भरावी लागत होती। मात्र सध्या कोंडवाडाच नसल्याने जनावरांचे मालक या जनावरांबाबत अधिकच बिनधास्त झालेले दिसत असून ही जनावरे इतकी निर्ढावलेली आहेत की आजूबाजूच्या कॉलनीतील लोकांच्या घरात सुद्धा जबरदस्तीने जात असून नागरिकांच्या सामानाची नासधूस करीत आहे। यामुळे जनता चांगलीच त्रस्त झाली आहे। मी आता तिथे गुरेही कोंडले जात नाही। 2017 पासून मी त्याचा दुरुस्ती करण्यासाठी पाठपुरावा करत आहे। वारंवार नगरपंचायतला अर्ज दिले, जिल्हाधिकाऱ्यांना पण निवेदन दिलं आणि त्यांनी ठराव पण घेतले 2-4 वेळा। एवढे ठराव वगैरे सगळं घेऊनही त्या कोंडवाड्याचं काहीही दुरुस्तीकरणही होऊन नाही राहिलं आणि त्याच्यात काही सुधारणाही होऊन नाही राहिली। आजकाल सगळे गुरं माझ्याच घरासमोर एका झाडाखाली रोडवर असे गुरं आपले कळपाने बसतात। लोकांना त्याचा त्रास होतो, शेतकऱ्यांनाही खूप त्रास होतो। जेव्हा सोयाबीन आणि तुरी वगैरे असते लोकांच्या तेव्हाही शेतात ढोरं जातात आणि आता गहू हरभराच्या काळातही लोकांना खूप त्रास होता। लोक आमच्या घरापर्यंत येतात कारण माझ्याच वार्डात आहे तो कोंडवाडा, त्याच्यामुळे माझ्या घरापर्यंत जास्त येतात। मला पुष्कळ वेळा ते म्हणतात की बा कोंडवाडा चालू करा आणि आम्ही त्यांना नगरपंचायतला नेहमी सांगून थकून गेलो। आता शेवटी आम्हाला पत्रकारांपर्यंत जावं लागलं। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।